नाशिक येथील द्वारका परिसरातील रवींद्रनाथ विद्यालयात संविधान दिन अतिशय उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांनी रंगतदार उपक्रमांद्वारे लोकशाहीचे महत्त्व प्रभावीपणे सादर केले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज पिंगळे, उपाध्यक्ष श्री वसंत राऊत, सेक्रेटरी श्रीमती वासंतीताई गटणे, संचालिका मृणाल पाठक आणि संचालक श्री हरी काशीकर, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर वर्षा देशमुख, पर्यवेक्षक श्री राजेंद्र मालवी तसेच ज्येष्ठ शिक्षिका सौ वैशाली धारराव आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती लाभली। संविधान प्रास्ताविकेच्या सामूहिक वाचनाने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली आहे। विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषणे व नृत्य यासारख्या विविध सादरीकरणातून भारतीय संविधानातील लोकशाही, समता आणि स्वातंत्र्य यांच्या मूल्यांचे अनोखे दर्शन घडविले। कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर वर्षा देशमुख मॅडम यांचे प्रभावी मनोगत। त्यांनी संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या, आकर्षक आणि मनोबोधक शैलीत समजावून सांगितले। भारताचे संविधान केवळ कायद्यांच्या दस्तऐवज नसून देशाच्या प्रगतीचे मार्गदर्शक तत्वज्ञान आहे असे सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना जबाबदार, जागरूक व कर्तव्यनिष्ठ नागरिक बनण्याचे प्रेरणादायी आवाहन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला शिक्षिका सौ प्रियांका बर्वे यांनी केले। मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कला प्रदर्शनांचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या। शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने सजलेला हा संविधान दिनाचा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ठरलाय। सर्वांमध्ये व्यक्तीची आणि एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुता, बॉम्ब स्क्वॉड देखील असतो आणि काउंटर टेररिझम युनिट जिथे दहशतवाद्यांना मारू शकले नाही तर 36 कमांडोज एअर ड्रॉप करून त्या आपला भारत देश जो आहे तो सगळ्यात मोठा असला पाहिजे आपल्यासाठी। देव, देश आणि धर्म अनेक पराक्रम गाजवलेले आहेत। तो इतिहास इथे मी सांगणार नाही, सगळ्यांना इतिहास माहिती आहे, पण देश स्वतंत्र। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी कमलेश वाघ, नाशिक।